विक्रम स्पोर्ट वडूनगर चाल्यात आणि त्यांनी जीपी मारले वाटतं. कोणला जीपी मारले ते हा कोणला मारले ते नाव सांगा. मग त्याचं नाव लिहित सर. लिहून नाही नाही तिथे नका लिहू. मागचं पाहिजे तुला माहित पाहिजे तुला. हॅलो. ऑन द टॉस अँड पास इलेक्टेड फिल्ड पास. नाणेफेक दोन संघांमधून झाली. नाणेफेकीचा कॉल लागला सर्वली संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. मी आपणास घेऊन चालतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकू एक सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ गोरसई ओल टू मनोज ठाकरे. बघा मित्र, आमचे तिन्ही पंच या कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे तिन्ही पंच सुनील मात्रे असतील, सुरेशजी घरत असतील आणि भाऊ पाटील. +40 फॉर्मॅटचे अतिशय नामांकित पंच महेश आणि राजाई सलामी जोडी. बारक्या पाटील, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. भिवंडी क्रिकेट के बहुत ही मशहूर क्रिकेटर 40+ फॉर्मॅट के बारक्या पाट्या, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. सध्या मला वाटतं थोडंसं इंजर्ड असल्या कारणाने संघामधून इन ऍक्शन मध्ये दिसत नाहीयेत, मात्र तरी देखील मात्र संघासमेत या ठिकाणी उपस्थित आहेत. बॅक टू नामन क्रिकेट. जाऊया आपण मैदानाकडे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकू एक सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ गोरसई ओल टू मनोज ठाकरे. धन्यवाद दादा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करूया. राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, त्याचबरोबर येथील ग्रामदेवी ग्रामदेवतांना आपण करूया नमन आणि खेळाला करूया सुरुवात. आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विक्रम स्पोर्ट वडूनगर वर्सेस जय हनुमान सरवली या संघात दरम्यानली बिग फाईट, बिग लढत मित्र आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत, परंतु आज या स्पर्धेचा विचार केला तर खूप चांगली सजवली गेलेली आहे. सन्माननीय नितेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर वन मॅन शो म्हटले तरी वावगं ठरणार नाही, कारण सर्वतोपरी जे काय लागेल ते या कमिटीला अर्थात विजय स्पोर्ट खांडपे 40+ या कमिटीला त्यांनी देऊ केलेले आहे, प्रदान केलेले आहे. असे आमचे प्रणेते तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय नितेश पाटील यांच्या माध्यमातून आपण ही बिग शो ही स्पर्धा पाहतोय. गोलंदाज त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूला इथं मात्र उडवलाय ऑफ साइडच्या रिजन मध्ये. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तारेला स्पर्श झाला का चेंडू? यस. जेव्हा तारेला जर स्पर्श होईल चेंडू तर तो डेड बॉल दिला जाईल. आणि जो टावर आहे त्या टावरला आपण पाहतोय पिवळा पट्टा लावलेला आहे, त्या पिवळ्या पट्ट्याच्या वरती जर गेला तर षटकार, आणि खालती जर राहिला तर तुम्ही रन किती काढू शकता आपण सांभाळून. फिल्डरला सांगण्यात येते कारण धोक्याची घंटा. आपण पाहतोय की पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने उडवला होता, पण काही तांत्रिक बाबी मध्ये आल्या त्या कारणास्तव आपण पाहतो हा निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, डेड बॉल चेंडू दिलेला आहे. पाहूया पुढील पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. इथे पाहूया काय घडतंय. यावेळेस उडवला, इथं मात्र पाहू शकता शत्रषका दुरून येईल चेंडू, मात्र तोपर्यंत फरार होईल सीमारशे बाहेर येतोय चौकार.
सुरुवात आगाज खूप चांगला पाहायला मिळतोय, खास करून विक्रम स्पोर्ट ओढेनवगर या हंगामामध्ये आपण पाहिलं तर नंबर 1 वरती रँक करतोय। ज्या स्पर्धेमध्ये जातोय त्या स्पर्धेमध्ये आपली कला कौशल्य अर्पण करत चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। खास करून जर आपण पाहिलं तर महेश काबूकर असेल, राजा असेल, त्यानंतर वीरू आल्यानंतर त्यांच्या या टीमला एक बलकटी मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर त्यांचा खेळ खूप चांगल्या पद्धतीनेचा पाहायला मिळतंय। प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या खेळामध्ये तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल, आपलं नाव लौकिक करायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि ती प्रॅक्टिस जी आहे ना ती खरोखर खऱ्या अर्थाने पाहायला मिळते, खास करून विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाच्या माध्यमातून। जयमान सरवली हा एक चांगला संघ आहे, या संघाकडे सुद्धा ॲबिलिटी क्षमता आहे आणि जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय तेव्हा तेव्हा खूप परिश्रम, मेहनत आणि चिकाटीने क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पाहूया पुढील चेंडू। यावेळेस अप्रतिम चेंडू आपण पाहिला तर फुलर लेनचा चेंडू होता। शेवटच्या क्षणाला आपल्या फटक्याला चेक करावं लागलं आणि स्वतःला थांबावं लागलं की चांगला चेंडू याचा सन्मान करूया आणि आपण पाहिलं तर सन्मानपूर्वक खेळून काढलेला आहे। निर्धावची उद्देश सांगता धावसंख्या स्थिर आपण पाहतोय धाव फलकावरती 4 अंकावरती। पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया। यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे, मिसफील्ड पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाही आहे। एका धाब्याचं दुसऱ्या धाब्यामध्ये परिवर्तन आपण पाहिलं तर समोर संघ जो आहे अतिशय ताकदवार आहे, त्या संघासमोर सर्वात या क्रिकेटमधील जो प्लेसमेंट आहे ती म्हणजे फील्ड प्लेस आणि ती जर तुमच्याकडे मजबूत असेल तर गोलंदाज कशी गोलंदाजी केली तरीही तुम्ही धावा वाचू शकताय। परंतु पाहूया इथं काय घडतंय। पुढील चेंडूवरती यावेळेस सोडवलाय, मिस टाइम झालेला आहे आणि इथं मात्र मोठा मासा गळाला लागतोय महेश काबूकर यांच्या रूपाने। पहिल्या चेंडूवरती चौकार आला, सुरुवात आगाज चांगलं झालं आणि नेहमी असं म्हणतात की सुरुवात जर तुमची चांगली होते तर येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असतो, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये। विनायक येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। हा एक फलंदाज चांगला आहे, गोलंदाज चांगला आहे, अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नेहमीच आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा असल्या कारणाने आपण पाहतोय की या फॉर्मॅटमध्ये अर्थात भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये या संघाचं सर्व उत्तम काम आपल्याला पाहायला मिळते। त्याच ताकदीत तोला मोलाने हाही संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये। जयमान सरवली महेंद्र कमबॅक करतोय। पहिल्या चेंडूवरती जो चौकाराचा धक्का लागला गेला त्यानंतर मात्र प्रत्येक पाऊल जो आहे तो फुंकून टाकत असताना पाहायला मिळते की चुकीच्या लाईनला जर आपण चेंडू हाताला गेला तर आपल्याला फटका बसेल, त्या अनुषंगाने आपण पाहतोय प्रत्येक चेंडू खूप विचार करून हाताला जातोय। पाहूया विनायक यावेळेस खराब चेंडू, उत्तम प्रहार, चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन पोहोचते। आपण पाहतोय येतोय चौकार, या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 10 कदम 10 या अंकावरती। पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती। यावेळेस उत्तम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अतिशय वेगवान, जणू काय वेगावरती स्वार होताना पाहायला मिळालं आणि इथं मात्र फलंदाज होते बाद। जयदुर्गा टेंबरपाडा संघाचा संघनायिका आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे प्लीज। आपली ऑफिशियल एंट्री जी आहे ती जमा करायची आहे।
त्याचबरोबर सरवलीला ही विनंती आहे की आपली ही ऑफिशियल एंट्री अजून आलेली नाही आहे. धन्यवाद. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरं कबीर यांच्या खांद्यावरती दिलेली जिम्मेदारी जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडेल हे पाण्यासारखं राहील. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते 10 धावांची. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या समोरच्या रिजन मध्ये खाली आहे माहिती आहे त्या अनुषंगाने आपण पाहू शकता. एक धाव अतिशय वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 12 अंकावरती लागली गेली आहे. आज आपण पाहतो या स्पर्धेचा दुसरा दिवस. अतिशय चांगली स्पर्धा मित्र सजवलेली आहे. खास करून जर विचार केला तर नितेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून सर्व या स्पर्धेचे प्रणेता आपण पाहिलं तर वन मॅन शो त्यांनी साकारलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नाला पूर्ती करण्यासाठी विजय स्पोर्ट खांडपे तन मनाने लागलेले आहे. इथं मात्र अप्रतिम फटका गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. हा जातोय सीमा पार येतोय उत्तम फटका चौकार. धावसंख्या 16 अंकावरती लागली गेली आहे. कारण आपण जर पाहिले ना तर कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी सहकार्याचा हात खूप महत्वाचा असतं. आणि एखाद्याने जर स्वप्न पाहिलं असेल तर ते रंगवण्यासाठी तुमच्याकडे असणारी ताकद यूज करावं लागतात. त्याच्यामध्ये चांगले चांगले कलर तुम्हाला भरावे लागतात. रंगारी काम चांगला करणार आहे परंतु त्याला जर तुम्ही ते साहित्य पुरवलं तर अधिक चांगल्या पद्धतीने होतंय. विजय स्फोट खांडपे हा मात्र इथं रंगारीच्या रूपाने काम करतोय परंतु त्याला जे लागणारे जे काही आहे ते सर्व आमचे तुम्हा सर्वांचे लाडके या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय नितेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस म्हटलं तर त्यांचा वाढदिवस होता आणि त्या अनुषंगाने त्याचा औचित्य साधून या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळेस उडवलाय आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना बिग हिट लॉंग वेज षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला उसली मिळते बढती मिळते. जणू काही रणांची भरती आलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर 4 त्यानंतर 6 म्हणजे आतापर्यंत कबीर थोडासा मागडा ठरतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या होत्या परंतु इथं 3 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च करतोय गोलंदाज कबीर. कमबॅक करावा लागेल. पुढील चेंडू अजून एक फुलटॉस डिलिव्हरी होती परंतु या चेंडूला खूप वेग होतं. गतीला भापता आलं नाहीये म्हणून मोठा फटका खेळताही आला नाहीये. आणि इथं मात्र पाहिलं तर 1 धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. 23 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. आज आपण जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला पाहणार आहोत. त्यांच्या समेत त्यांच्या अगेन्स्ट न्यू मिलन पायगाव हा संघ फाईट करेल. त्यानंतर गावदेव ओवली आणि मरुआई किवनी दिवे. मरुआई किवनी दिवेने या हंगामामध्ये खूप प्रभावित केलेलं आहे कारण या प्रथम वर्षे पदार्पण केलं आणि त्याच्यामध्ये खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. इथं मात्र आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता आणि अतिशय लेजी क्रिकेट पाहायला मिळाला. बिरू यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरची नजर कुठेतरी हटली गेली आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नही पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप ज्याच्यावरती मात्र संघाची दारोमादार होती इथनं चांगला खेळ करायचा होता तिथं कुठेतरी अपयशी ठरतोय बिरू. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला जर पाहायला मिळालं ना तर
एक नवनवीन संघ मिळतोय चांगली कामगिरी करत असताना. इथं आपण पाहिलं तर आतापर्यंत ज्याही स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये सर्वतोपरी चांगली कामगिरी करणारा हा संघ आज या ठिकाणी कुठेतरी कमी पडतोय असं मला मैदानाच्या आतमध्ये जाणवतंय. संदीप उर्फ शांडी मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजेश तळ ठोकून आहे. त्याच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर एक चौकार एक षटकार पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. कॉर्नरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. थोडीशी चुकी आणि इथं मात्र त्या चुकीचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेमध्ये 2 धावा अजून अकाउंट मध्ये जमा होत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 15 धावा ओव्हर झालेले आहे. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केलं. हे आहे मित्रांनो क्रिकेट. एका चेंडू तुमच्या बाजूने असेल तर दुसऱ्या चेंडूवरती मीही चांगली कामगिरी करू शकतो असं हे दर्शवत असताना, कारण 12 धावा आल्यानंतर 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक चांगला गडीही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर टेमघरपाडा या संघाने विजय संपादन केलेले आहे. निश्चित जर आपण जर पाहिल्यानंतर टेमघरपाडा हा एक संघ चांगला काम करतोय. आपण पाहिलं तर वीर तानाजी चषकामध्ये घरच्या खेळपट्टीवर खेळत असताना वीर तानाजी दापोडे या संघाला परास्त केलं होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच आली होती आणि अतिशय चांगल्याने कमालीचं क्रिकेट त्यांचं पाहायला मिळालं होतं. पुढे काही जास्त सामने चांगले खेळता आले नाही, परंतु या स्पर्धेमध्ये सुद्धा सुरुवात खूप चांगली केलेली आहे जयदुर्गा टेमघरपाडा या संघाने. या ठिकाणी पाहतोय आपण फाईटचा इशारा केला जातोय. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 2600 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतय. स्वेर मारा पाहायला मिळतोय. प्रवीण गोलंदाजी करतोय. महेंद्र, कबीर, प्रवीण हे चांगले गोलंदाज आहेत. पाहूया पुढील चेंडू. परंतु या फॉर्मॅट मध्ये 70-70 जो चेंडू यूज केला जातोय तो चेंडू थोडासा कडक आणि टणक आहे, त्याच्यामुळे धावा बनल्या जात आहेत. या वेळेस ऑन साइडला खेळलेला आहे. खाली रिझन आहे. पाहूया पुढील एक धाव कंप्लीट केलेली आहे. दबाव टाकलेला, प्रेशर टाकलेला, डायरेक्ट हिट. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. भाऊ पाटील थर्ड अंपायर. यस, नॉट आउट आहे. उलव्या खेळाकडे आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती
2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहिली तर 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिशय डेंजर झोनची ही धाव होती. बाल बाल बच गए. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रिस्क घ्यावा लागते आणि ते रिस्क कुठेतरी आपल्याला चांगली धाव देऊन गेली. यावेळेस अप्रतिम चेंडू. क्या बात आहे. आता जर डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र काय वेगळं पाहायला मिळालं असतं. माहिती आहे की या फलंदाजाचं महत्व खूप मोठं आहे. त्या कारणास्तव आपण जर पाहिलं ना तर डायरेक्ट हिट केलं होतं. बाकी धावा किती होतील त्या चेंडूवरती हे पाहिलं गेलं नाही. परंतु जर हा फलंदाज बाद झाला असता तर विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला कुठेतरी कमी धावांवरती थांबवलं गेलं असतं. विकेट एका बाजूला पडतायत परंतु धावाही बनतायत. धावसंख्या जर पाहिली तर 29 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 आहे आणि 45 धावसंख्या या ग्राउंडवरती एक चांगला टोटल मानला गेला आहे. फाईट करू शकतो गोलंदाज. तेवढ्याही कमी धावा नाहीत ना, तेवढ्या धावा बनतील या अनुषंगाने फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. यावेळेस कडक फटका आहे. पाहूया. क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न आहे. चेंडूला स्टॉप जरूर केलेला आहे परंतु 2 धावांपासून रोखू शकत नाहीये. चांगला निर्णय मित्र म्हणेन. झेल जर घ्यायला गेले असते तर तो चेंडू कदाचित हातात भेटला नसता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीत जागा नाही. या हुशारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग प्लेस करत असताना पाहायला मिळत आहेत. जरूर 2 धावा खर्च झाल्या परंतु 2 धावाही वाचल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिली तर 31 या अंकावरती लागली गेली आहे. विजय स्पोर्ट 40+ आयोजित सरपंच चषक 2025चा हा चित्त थरार आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आयोजन केलेलं आहे. खास करून या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य नेतेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये. एमिस टाइम आहे. सेफ लँडिंग. एक धाव कंप्लीट झालेला आहे. मिस फील्ड. पाहता पाहता दुसरी ही धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि आपण पाहतोय या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा बोर्ड. यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर ब्लाइंग शॉट जणू काही खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये बराचसा फरक आपल्याला मिळाला आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गती प्राप्त करून देते. यावेळेस हवं तसा खेळता आला नाही. इथेही आपण पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. एकच धाव. प्रयत्न जरूर पाहायला मिळतात मोठे फटके खेळण्याचा परंतु तो फटका हवा आहे तो फटका या दोन्ही फलंदाजांना काही मिळत नाहीये. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 34 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 षटकांमध्ये 25 होत्या. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्या आणि एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक आहे. या षटकामध्ये किती धावा बनल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. कालच्या दिवसामधून जर आपण विचार केला तर गत वर्षाचा विजेता संघ श्री वेताल कोपर या संघाने क्वालिफाय केलेला आहे. अर्थात कालचा दिवस डबल धमाका. जो संघ क्वालिफाय होईल तो थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवेल. आजच्या दिवसातून जो संघ क्वालिफाय होईल आणि उद्याच्या दिवसामध्ये जो क्वालिफाय होईल त्याच्यामध्ये सेमीफायनल पाहायला मिळेल. चाविंद्रा संघ आपण पाहतो तर कित्येक टुर्नामेंट झाल्या की गटातून निघता निघता हरलं जाते. या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते असे तुम्हाला सर्वांच्या लाडके व्यक्तिमत्व मान्य श्री नेतेजी पाटील साहेब यांचा शुभ आगमन होते. या स्पर्धेचे सर्व करता धरता सन्माननीय नेतेजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचंही या क्रीडा मंचावरती या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. कुठल्या गोष्टीची कमी न पडून देता अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तसेच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य अजितजी पाटील साहेब त्यांच्या समवेत आहेत. संपूर्ण कमिटी जी आहे ती खूप चांगली काम गावासाठी करतोय. विकासाचं नवीन पर्व हाती उचललं गेलं आणि त्या विकासाच्या नवीन पर्वामध्ये ही एक जोडी चांगली काम करते. या ठिकाणी आपण पाहतोय आल्या आल्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी बिग हिट षटकार पाहायला मिळतंय. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते असे आमचे
लाडके तुम्हा सर्वांचे मान्य श्री नेतेजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. पुन्हा एकदा आपलं या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस अजून एक दे धमाका तडाखा. हाई चेंडू जातोय सीमा पार. षटकार. (46 धावा. आता कुठेतरी इथनं ज्या धावा बनल्या जातील त्या धावा ज्या हनुमान सरवली संघाला डोके दुखी ठरतील, कारण या डेंजर झोनच्या धावा असतील. 45 पर्यंत आपण फाईट करू शकतो. गोलंदाजांना एक फलंदाजांना त्या चेस करण्यासाठी चांगल्या आहेत आणि गोलंदाजांना थांबवण्यासाठी परंतु इथनं ज्या आता धावा बनतील उर्वरित 4 चेंडूंमध्ये निश्चितच प्लस पॉइंट असतील विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघासाठी. आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय नेतेजी पाटील साहेब यांना आपण पाहू शकता. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. हाही चेंडू जातो सीमा पार, परंतु यावेळेस पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातोय चौकाराचा. धावा कशा आहेत धावा येणं गरजेचं आहे, परंतु मित्र म्हणेन अतिशय कमजोर चेंडू हाताळताना पाहायला मिळते. संजय अशी गोलंदाजी कमी वेळा करताना पाहायला मिळते, परंतु समोर टप्पा ठेवला होता, सेपल झाले, क्रॉस झाले आणि पूर्णपणे जागा बनवली, अंदाज घेतला, लाईन लेंथ परखली गेली आणि उत्तम दर्जाचा आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलं सीमा पार. चौकार. धावसंख्या इथं मात्र या चौकारच्या माध्यमातून आपण पाहतोय की 50 कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. तोच दरारा 30 दहशत मात्र इथं दाखवून देत असताना पाहायला मिळत आहेत. महेश काबूकर आपण जर पाहिले तर सुरुवातीच्या कालामध्ये लवकरच बाद झाले 6 धावांवरती. त्यानंतर विनायक आणि भिरुई या फलंदाजांना काही खास करता आलं नाहीये, परंतु संघाची पूर्णपणे जबाबदारी जी आहे ना ती उचलली गेली आणि आपण पाहतोय की जबाबदारी उचलून जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खास करून संदीप याच्या माध्यमातून शांडी नावाने फोकस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज या ठिकाणी त्यांना जी जिम्मेदारी दिली त्याला चोख उत्तर देत असताना यावेळेस फुल टोल वसूल केला जातोय. हा चेंडू कुठेतरी लांब जाऊन पडतोय षटकारासाठी. क्या बात आहे. षटकार चौकार त्यानंतर षटकार. दिवसा ढवले मला तरी वाटतं संजय यांना चांद तारेचं दर्शन घडवलं जाते. खास करून संदीप याच्या माध्यमातून चेंडूवरती धरला जातोय जोर आणि मोठ्या पटक्यांचा केला जातोय शोर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या अफलातून अब तक 56. या स्पर्धेचा आपण जर पाहिला हायस्कोर जो आहे 63 धावांचा आहे. रेकॉर्ड बनते तुटणे गेली. चाविंद्रा संघाने बनवला होता वल संघासमोर, तर तो रेकॉर्ड या मॅच मध्ये तुटतो का हे पाहण्यासारखं राहील. सरस हा फलंदाज आहे त्याने वैयक्तिक 32 धावा ठोकल्या होत्या सर्वाधिक. संदीप मात्र आता 27 धावांवरती खेळतो. इथं मात्र आता चांगला बऱ्याच कालानंतर चेंडू पाहायला मिळाला. 4 मोठे फटके खाल्ल्यानंतर कुठेतरी सूद आली, जाग आली आणि लाईन देत हाताळली गेली. संदीप एक स्फोटक फलंदाज आहे, स्पिन चिटर आहे. त्याच्या रडार मध्ये ठेवाल तुम्ही चेंडू, त्याच्या समोर जर ठेवाल तर निश्चित त्याचा परिणाम तुम्हाला सोसावा लागतोय. पुन्हा एकदा स्लोचा मारा इथं मात्र आपण पाहतोय ऑन साइडला लॉंगांच्या रिजन मधून गोलीच्या रफ्ताराने चेंडू सीमा पार होतोय. चौकार. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 3/60 जमा केली. 61 धावांचं इथं टार्गेट सेट करून ठेवलं गेलं. आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च झाल्या, जवळ 26 धावा खर्च झाल्या. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 30 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. गुरु या गोलंदाजाने चाविंद्रा संघासमोर गोलंदाजी करत असताना 29 धावा खर्च केल्या होत्या. सर्वाधिक एका षटकात धावा खर्च करणारा तो गोलंदाज आपण पाहायला गेला तर. त्यानंतर आपण पाहिलं आतापर्यंत त्याच्या अगोदर पाहिलं तर प्रमोद भोईर यांच्या 22 होत्या. त्यानंतर इथं पाहिलं तर शरद यांनी 27 दिल्या होत्या आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय की संजय याने 26 दिल्या. तर आपण जर पाहिलं तर भिवंडी ग्रामीण 40+ चे सन्माननीय उपाध्यक्ष
मान्य श्री प्रमोदजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला, या आयोजन नियोजनाला, चालू असलेल्या सामन्याला आणि आमचा हा कॉमेंट्री पॅनल असेल, लाईव्ह असेल, या सर्वांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. प्रमोदजी भोईर साहेब आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, जे लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत. खूप खूप धन्यवाद प्रमोदजी भोईर साहेब. आपण पाहतोय की 4 षटकांमध्ये 60 धावा जमा करून 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जय हनुमान सरवली संघासमोर पाहूया या 61 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाहीये मोहन सर, परंतु आपण जर पाहायला गेले ना तर चांगली फलंदाजी करावी लागेल, एक मोठी चांगली पार्टनरशिप वेगवान करावी लागेल. त्या अनुषंगाने कुठेतरी या धावांवरची गवस घातली जाईल. आपण मागच्या दिवसामध्ये जरी पाहिलं तर 60 धावांचं टार्गेट पूर्ण होत आलं होतं. का 62 धावा. हॅलो 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 पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण पाहतोय मान्य श्री नितेश पाटील यांची देण, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून एक क्रिकेटची मांदियाळी स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामधला दुसरा सामना, 2 दिग्गज संघ, एका बाजूला जय हनुमान सरवली, त्या विपक्ष विक्रम स्पोर्ट्स वडूनगर, सध्या रँकिंग नंबर 1चा संघ आपण इन ऍक्शन मधून मैदानावर पाहतोय. प्रथम फलंदाजी करता नवगर संघाला देखील आपण पाहिलं चांगले धावा त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्या. तब्बल 60 धावा बनवल्या गेल्या आणि 61 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी मैदानामधून आपण सरवली संघाची पाहतोय. कोण आहे? कबीर आणि जगुई सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. 61 धावांचं एक भलं मोठं लक्ष आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं. सन्माननीय अजितजी पाटील, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत खांडपे, कालच्या दिवसाचे ते देखील मुख्य गेस्ट होते उद्घाटन समारंभाचे. मान्य श्री अजितजी पाटील, तुमचं देखील या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत मान्य श्री नितेश पाटील यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. ओर क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज महेश काबूकर. विशाल लक्ष 61 धावांचा प्रतिवर्ष आपण विचार केला साधारणतः 15.25 ची सरासरी आहे आणि निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्यवस्था मोठ्या पटक्याची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. कबीर स्ट्राइक रोटेट करतो कबीर आणि पहिला चेंडू पेस करणं अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका, सरळ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार.
एक जशास तसं उत्तर देण्यासाठी कबीर आणि जगू ही जोडी देखील मैदानामधून सज्ज झालेली आहे. आणि पहिला चेंडू पेस करताना कबीरच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका साजला. चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जाणारा चौकार आला. जागते राहू का आदेश देताना वडूनगर या संघाला. अति घाई आणि कुठंतरी संकटात नाहीये. धाव घेण्याचा मोह मात्र आवडता आणि धाव घेण्यात कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं. आणि फलस्वरूप महत्वाचा पहिला फलंदाज बिग विकेट सांघिक कामगिरी आपण पाहतो. मैदानामधून महत्वाचा फलंदाज बाद झाला कबीर. नेक्स्ट बॅट्समन जातोय महेंद्र. बघा महेंद्र याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. जरी लक्ष मोठं असलं तरी मात्र त्या लक्षाचा पाठलाग करण्याची क्षमता या संघामध्ये देखील आहे. आदरणीय श्यामदादा चौधरी यांचा संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. जनमान सरवली संघाचे करता धरता श्याम चौधरी पॅम टीम जनमान सरवली. नेक्स्ट बॅट्समन महेंद्र येतोय, टेक्निकल बॅट्समन म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे. चला वेलकम घ्या, स्पीडअप करा प्लीज. हॉपलिकेशन सुंदरसा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. मात्र इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण गेलं. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज कबीर याची कडे मात्र संपुष्टात आली. या ठिकाणी मात्र हलक्यात बॅट फक्त आणि फक्त ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव घेण्याची संधी या ठिकाणी जगू याला मिळते. जगू स्वतःचा अकाउंट ओपन करतो. एक धावेने सांगा धावसंख्या मात्र एक धावेने पुढे सगळे धावसंख्या होते ती 1-5. निसर्गाच्या सान्निध्यातलं गाव. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज महेंद्र याला. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं पद्धत ललित्य, चेंडूवरची नजर आणि चेंडूला रीड करणं फार गरजेचं असतं. मोठा फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम. थोडासा चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. मागच्या चेंडूपेक्षा हा चेंडू थोडासा स्वेर कमी गतीचा होता. काय कमालीची गोलंदाजी. ओव्हर क्रमांक पहिलं आपण पहिला चेंडू चौका काढला काय मिस टाइम स्ट्रोक आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक गोविंद होता का. गोविंद मला वाटतं या ठिकाणी थोडीशी चूक करतोय. सॉफ्ट डिसमिसल साधा सोपा झेल त्याच्या माध्यमातून सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चेंडू होतो धरणीला दान आणि ह्याच दरम्यान एक धाव कंप्लीट. या एक धावेने संघाची धावसंख्या 6. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1-6. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं थोडासा बॅकफुट संघ आपण पाहतोय जय हनुमान सरवली. कारण की पहिल्या ओव्हरमधून साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र गोलंदाजाचं कौतुक करूया कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर देखील स्वतःला ज्यानं कमबॅक केला. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली महेश काबूकर याची. चला चर्चा नको कारण की या स्पर्धेला खर्चाबोध आहे. चला प्लीज आपण लगेच फील्ड सजावट करा. बघा या व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे करता धरता, या स्पर्धेचे वन मॅन शो गुड पर्सनॅलिटी उत्तम असं व्यक्तिमत्व नितेश पाटील यांचा बिग इव्हेंट बिग शो आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक चला वेळेचं सहकार्य करा. पंचांत देखील विनंती आपण थोडंसं वेळेच्या संदर्भात नेहमी वॉर्न करत चला की जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा विलंब उशीर होणार नाहीये. बेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. भीरू अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आपल्याला बीट झाला. मात्र फलंदाज बीट झाला एसटी रक्षक विनायक. मात्र जोपर्यंत आउटफील्ड मध्ये चेंडूची फेक करील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी फलंदाजला. 22 च्या रूपाने धावाल्या. धावा कशा धावा येणं फार गरजेचं असतं. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती
8. विजयाचं फार मोठं लक्ष आहे. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असतं, विजय संपादित करायचं असतं, मोठ्या पटक्यांची गरज आहे. थोडस अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट, चेंडूला फुटस्थावर मारावं लागेल. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे. आउट ऑफ ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिखून करते. कमांतर धाव 1+1. एकंदरीत 2 धावा. या 2 धावांनी सांगाय धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 10. जगुयाच्या बॅट मधून ऑनसाइडचा फटका असलेला चेंडू पुल केलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. बॅकिंग देखील आपण उत्तम पाहतोय. आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी फलंदाज झाला. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 12 वर पोहोचते. थोडासा हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. अकुट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज शपथ झाला. ऑनसाइडचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट त्याच्या बॅटमधून सजला. पुन्हा एकदा ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बॅकिंग आता देखील आपण चांगली पाहतो. अनिल याला मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. संदीप याच्या माध्यमातून चांगला बॅकिंग झाला. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा काढण्याची संधी. धावसंख्या 14 वर पोहोचली. चला स्पीडअप करा. बेल कमी घ्या. चेंडूला पुलचा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज जगू याची खडी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन रणजित. संघातील हे देखील फार महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. कुठे यूज करा. नेक्स्ट बॅट्समन येतो रणजित. पुन्हा एकदा भिरू पाटील. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. स्क्वेअर कट. कव्हर क्षेत्रामधून चेंडू सीमेच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्रदीपक चौकार फलंदाजीच्या बॅटमध्ये होतो. खरं तर चेंडूची पेक देखील आपण पाहिली होती थोडीशी ऑफस्टम्पच्या बाहेरची. चेंडूला सुंदर असं स्क्वेअर कट केलं. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदर असं स्क्वेअर कट केलं होतं. 1 बॉन्स. एका टप्प्याने कव्हर क्षेत्र क्लिअर करताना हा चौकार. चौकानं सांगा धावसंख्या देखील 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. विजयाचं लक्ष 61 धावांचा ओव्हर क्रमांक दुसरं पाहतोय गोलंदाज भिरू पाटील. चेंडूला बिगेट. मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू फलंदाजाला घेता आला नव्हता. आणि याच दरम्यान षटक क्रमांक दुसरं संपत. 2 षटकांची ती धावसंख्या ती 18. प्रति ओव्हरचा जर आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी. आता उर्वरित 12 चेंडू मधून देखील फार मोठं लक्ष गाठायचं असेल. तब्बल 43 धावा करायचे असतील. आता माझं आस्किंग रन रेट ते देखील वाढलेले आहे. प्रति ओव्हरचा आपण विचार केला साधारण 21.50 ची सरासरी आहे. मोठं आव्हान आहे. आणि हे मोठं आव्हान जर लिहिआई पार करायची असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं. गोलंदाजी तो गोविंद. गोंदिया ह्या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. गोविंद
तिसऱ्या पंचांची मागणी आहे मैदानामधून. ओर क्रमांक तिसरा आपण पाहतोय गोविंदाच्या माध्यमातून. चेक नो. गोलंदाजावर एक कडी नजर ठेवण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामधून आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 43 धावांची गरज आहे. आव्हान फार मोठे आणि आव्हानाचा पाठलाग करायचा असेल किंवा आव्हान सेट करायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. गोलंदाज गोविंद. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून वाहण्याचा प्रयत्न, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून फक्त आणि फक्त आपण एक चांगलं सुंदर स्वप्न पाहू शकता. मात्र एकदा कंप्लीट झाली. एका धाब्याने संघात धावसंख्या होती ती 19. उर्वरित 11 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 42 धावांची गरज आहे. पुलेंचा जॉन्सनचा फटका सजलाय. चेंडूकारी क्षेत्ररक्षक दक्ष आहे मात्र झेल सोडला जातो. जीवनदान दिले जात आहे. दीपक चौघोळी याला मात्र चेंडू कॅरी करता आला नाही. खराब क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. क्रिकेट मधून खऱ्या अर्थाने झेलला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेट मधून पाहत असतोय. आता मात्र चेंडूर पुन्हा एकदा मोठा फटका आहे. मात्र आता वारंवार चुका आणि चुका मैदानावरून पाहतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलाय का नाहीये, आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये सुरक्षित पोहोचलाय नाही हे पाहायचं. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. नाही रुपेश भाऊ चला. टाइम लावला या डाऊटफुल असेल तर बेनिफिट बॅट्समनला, डाऊटफुल असेल बेनिफिट बॅट्समनला द्या ना.
फलंदाज सेफ आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता फलंदाजाला. लेग बॅचवर पण एकदा कंप्लीट झाली. एकदम संघाची धावसंख्या देखील 24 वर पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज गोविंद मिस टाइम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. प्रॉपर महेंद्रच्या बॅट मध्ये किंवा रडार मध्ये चेंडू व्यवस्थित आला नाहीये. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 25. ओव्हर क्रमांक 3 पाहतो. विजयाचं लक्ष 61 धावांचं. जर एकंदरीत चालू सामन्याचं आपण अपडेट पाहिलं तर खऱ्या अर्थानं कुठेतरी सर्वली संघ थोडासा बॅकफुटला आहे. फलंदाज थोडासा स्टेप आउट पुढे मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नाहीये. हा चेंडू देखील जातो डॉट. ओव्हर क्रमांक 3 संपतात. 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 2-25. आता उर्वरित शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. दोघांमधून कोणाला तरी एकाला युवराज सिंग म्हणावं लागेल. 36 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपत्र. गोलंदाज श्याम चौगुले. पहिला चेंडू पेस करताना असेचा अतिशय चांगला फटकावरून कार्पेट चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. तर मात्र या 1 धावेने फक्त आणि फक्त आपण जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करू शकता. एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. यहाँ पर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पक्षांची गरज आहे. चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थाने याच फटक्याची नितांत गरज आहे. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या देखील पुढे सकते. धावसंख्या होती ती 32. ऑनसाइडचा फटका साजलाय. वरती कार्पेट चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 34. पुन्हा एक 2 साईडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉल एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. किती 35 धावा धाव फटकावर. फलंदाज थोडासा शफल झाला होता. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आले होते. निर्धाव चेंडूची सांगतो होती. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. फक्त आणि फक्त एक औपचारिकता बाकी आहे या सामन्यामधून. पुल्लेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका चांगला सजला. चौकार येईल. या चौकाराने जे पराभवाचं अंतर आहे थोडंसं कमी केलं जाते. धावसंख्या 4 ने पुढे सकते. 39. 22 धावणे आले. कोणाला आहे मॅच कोण आहे.
नो डाऊटच्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी ज्याच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटके आपण पाहिले, चांगला धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर संदीप पाटील. संदीप आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर या. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला जय दुर्गा टीम घरपाडा करतो आणि त्यानंतर विजेता संघ विक्रम स्पोर्ट्स वडूनगर. संदीप आपण नाणेफेकीसाठी आणि आपला पारितोषिक घेण्यासाठी देखील आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. त्याचा मला कॉल येतो ते त्याला बुक करा. गिरीश पाटील गाण्यावर माझा नंबर आहे ना, गाणं काढला ना पहिला.